अनमोल विचार जे तुमच्या मनाला शांतता आणि समाधान देतील. लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात होणार नाही. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. पाठीमागे लागलेली संकटे हीच पुढे जाण्याचा मार्ग मोकळे करत असतात. खरेपणा सिद्ध करता येत नाही, म्हणून कित्येकदा खरी माणसं परिस्थितीमुळे खोटी पडतात. गरज असली की पैसा आणि माणसं दोन्हीही उपलब्ध नसतात. मात्र अडचणी एका क्षणाचा विलंब न करता उभ्या राहतात. नको ते मिळत जातं, हवं तेच नेमकं सुटत जातं. कठोर परिश्रम करतो त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही. सहन करणारी माणसे ही दुःख कोणालाही सांगत नाहीत. त्यामुळे त्यांचं मन आणि शरीर हे सारखं आजारी पडतं. कर्ज फेडलं जातं, पण उपकार फिटता फिटत नाहीत. कर्जात व्याज जातं आणि उपकारात अस्तित्व. चांगले कर्म करत राहा, कारण काळ हा कोणत्याही वेळी घाला घालेल हे सांगता येणार नाही. कधी कधी सगळं काही माहीत असून सुद्धा वेड्याचं सोंग घ्यावं लागतं, कारण खरे खोटेपणापेक्षाही आपल्याला आपलं नातं जास्त महत्त्वाचं असतं. चांगल्या गोष्टी वेळ घेतात, पण वाट पाहण्याची तयारी असेल तर त्या नक्की मिळतात. समाजाच्या छळण्यावर माणूस मुळात जसा तो नसतो तसा बोलून जातो. एखाद्याला छळायची सुद्धा मर्यादा असायला हवी, कारण असाच कोणी जन्माने कर्ण बनत नसतो. तुम्ही पुढे जात आहे याचा त्रास नेहमी तुम्हाला कमी लेखणाऱ्या व्यक्तीला फार होतो. तुमच्या प्रगतीकडे कौतुकाने पाहणाऱ्याला कधीच होत नाही. काही शब्द हे ओठांच्या आतमध्येच बरे असतात, नाहीतर व्यक्त करून परत आपल्याला हृदयाशी घालमेल करायला लावतात. वेळ आपला आहे. हवे असल्यास त्याचा उपयोग करा आणि नको असल्यास झोपेत घालवा. मर्जी तुमची आहे. स्वप्न मिळवण्यासाठी हुशार नाही तर वेड व्हावं लागतं. मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची कधीच भीती वाटत नाही. जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिलात तरी चालेल, पण तुमचा आत्मा हा तंदुरुस्त ठेवा. ज्या दिवशी आपली थोडी प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणीचे कारण समजवत आहात, तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी या मिटवू शकत नाही. त्या इतरांना सांगून मिटत नसतात. माणसाला त्याच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे हे खूप महत्त्वाचं असतं. या जगात काहीही अशक्य नाही. आपण जितका विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो. शहाणा माणूस स्वतः चुका करत नाही, उलट तो इतरांच्या चुकांमधून शिकत असतो. देवासमोर केवळ प्रार्थना करू नका, तर ध्यान सुद्धा करा. प्रार्थनेत आपण देवाशी बोलत असतो, तर ध्यान करताना देव आपल्याशी संवाद करत असतो. वेळेचा सदुपयोग करायला शिका, कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांनी त्यांचा वापर केला आहे. जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही. कोणाच्या पाया पडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणं चांगलं असतं. आपलं ध्येय हे योग्य असल्यास अपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्याची हिंमत देईल. ज्या व्यक्तीला मुक्तपणे वावरण्याची सवय झालेली असते अशी व्यक्ती कधीच बंधनात राहू शकत नाही. मिळालेलं सुख आपण आनंदाने उपभोगत असतो, त्याप्रमाणे दुःखही भोगले पाहिजे, सोसले पाहिजे, कारण सुख आणि दुःख चाकाप्रमाणे फिरत असतात. जसं नेहमी सुख मिळत नाही तसेच सतत दुःख सुद्धा सोसावं लागत नाही. तर तक्रार न करता आनंदाने प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे.
मी मोठा की तू मोठा यातच आयुष्य संपून जातं. सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय हे ज्याला कळतं त्यालाच जीवन कळतं. आज कष्ट उत्पन्नापेक्षा जास्त केले तर उद्या उत्पन्न हे कष्टापेक्षा जास्त असेल. लोकांना कोणतंही नातं म्हणजे पत्त्यांचा खेळ वाटतो. जिंकल्यावर आपलं म्हणायचं, हरल्यावर पत्त्यांनाच दोष द्यायचा. जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे पडत चाललेले आहेत. कोणीही कोणाच्या जवळ नाही, हीच मोठी समस्या आहे. म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे. मी मोठा आणि तू छोटा, बस हा एकच विचार माणसाला माणूस बनू देत नसतो. आपण साऱ्या जगाला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही. जो मनुष्य स्वतःच्याच नजरेत प्रामाणिक असतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं आणि अशा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी तो विधाता कायम उभा असतो. या जगात कोण कसं वागतं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याचा आपण स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. हास्य हा एक उत्तम उपाय आहे संकटांना सामोरे जाण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी आणि झालेले दुःख लपवण्यासाठी. सुक्या संगे ओलेही जळते, अर्थात सुकलेल्या लाकडाबरोबर ओले लाकूडही पेट घेते. त्याचप्रमाणे दुष्ट माणसाच्या संगतीने निरपराध आणि सज्जन लोकांना विनाकारण शिक्षा होते. म्हणून दुष्टांची संगत टाळावी. काही नाती देव मुद्दाम खराब करतो कारण आपलं आयुष्य नीट राहावं म्हणून. आवडत्या व्यक्तीकडून सर्वात जास्त टोचणारं वाक्य, जशी तुझी इच्छा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमीच जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होता, पदही एक दिवस निघून जाते, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चारित्र्य गमवायची भीती उरत नसते. आवश्यक नाही की प्रेमच असायला हवं. काही वेळा मैत्री ही प्रेमापेक्षाही मोठी असते. तुम्ही कोणाला त्रास दिलात हे तुम्ही विसरला असाल, पण ज्याला त्रास झाला आहे तो कधीही विसरू शकत नाही, कारण तुम्ही दिलेल्या त्रासाचे व्रण त्याच्या शरीराच्या खोलवर उमटलेले असतात. देवाजवळ खूप योजना आहेत, कोरोना, भूकंप, वादळ, पण माणसाजवळ फक्त एकच योजना आहे, ती म्हणजे कर्म. गरज संपली की जवळचेही खेळ खेळतात, म्हणून खेळ खेळतील एवढेही कुणाला जवळ करू नका. लिहिलेली प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजू शकत नाही, कारण लिहिणारी व्यक्ती भावना लिहिते आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्द वाचते. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. लोक तुमच्याकडून आनंदाच्या अपेक्षा करतात, कारण दुःख त्यांच्याकडे सुद्धा भरपूर असतं. गरज संपते तेव्हा लोकांची बोलण्याची पद्धत आपोआप बदलते. आयुष्यात फक्त दुसऱ्याचं चांगलं बघण्याची सवय ठेवा. देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. आयुष्यात एक नातं असं नक्की कमवा जे तुम्हाला समजून घेऊ शकेल आणि समजावू पण शकेल. कोणाचीही कट्टर कार्यकर्ता होण्यापेक्षा स्वतःच्या घरचे कार्यकर्ते व्हा. भरून आलेली प्रत्येक गोष्ट सुंदर असते, मग ते आभाळ असो किंवा मन असो. जास्त विश्वास ठेवू नका, जास्त काळजी करू नका, जास्त अपेक्षा करू नका आणि जास्त प्रेमही करू नका, कारण जास्त हे नेहमी त्रासदायक असतं. दुःख आयुष्याला संपवत नाही, आयुष्याला नवा आकार देत असतं. आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती तर आपल्यातले सामर्थ्य आपल्याला कधीच कळालेच नसते. माणसाचा वेळ आणि काळ दोन्ही बदलतो, पण मनात लपलेलं प्रेम कधीच बदलत नसतं, ते चिरकाल असतं. आपल्या स्वभावाचा प्रभाव असा असायला हवा, जो कोणी आपल्या सहवासात राहून जाईल त्याला आपल्या सोबतचे क्षण नेहमी आपली आठवण करून देत राहतील. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात
देव मदत करतच असतो. इतरांना त्यांच्या दुःखामध्ये दिलासा देणारी व्यक्ती बऱ्याच वेळा स्वतःच्या दुःखामध्ये एकटीच असते. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टांची दौड करावी लागते, तेव्हा प्रगती होत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.